नमस्कार शेतकरी मित्रांनो व बंधूंनो. मी राजभोगले राहणार कोठाळा तालुका अंबड जिल्हा जालना. मित्रांनो, आपण आज 21 जून 2026 मित्रांनो 21 जून हा भारतीय उपखंडासाठी नवे नवे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धासाठी अतिशय महत्वाचा दिवस असतो. आजपासून ग्रीष्म म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात ही उत्तर गोलार्धामध्ये होत असते. त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊ या ठिकाणच्या मॉडेलनुसार आणि नंतर या उपग्रह प्रतिमाचं विश्लेषण आपण पाहू. मित्रांनो, भारताच्या मधोमध तुम्हाला कर्कवृत्त गेलेलं दिसत आहे. इथं जरी तुम्हाला दिसत नसेल तर ते गेलेलं आहे. यामध्ये मित्रांनो छत्तीसगड, ओडिसा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान मार्गे हे कर्कवृत्त गेलेले आहे आणि आज बरोबर सूर्य हा कर्कवृत्तावर आहे. याची चर्चा पाठीमागे सुद्धा आपण केली होती. जेव्हा सूर्य कर्कवृत्तावर असतो तेव्हा सूर्याची किरणे त्या ठिकाणी सरळ पडतात आणि उष्णतेचा प्रभाव या कर्कवृत्तावर अधिक असतो. कर्कवृत्तावर उष्णतेचा प्रभाव अधिक असल्या कारणामुळे त्या ठिकाणी हवेचे लो प्रेशर तयार होतात, हवेचे कमी दाब तयार होतात, हवा विरळ होऊन वर जाते आणि त्या ठिकाणी पोकळी झाल्यानंतर मित्रांनो कमी दाब तयार होतो. समुद्रावर या काळात जास्त दाब असतो आणि म्हणून समुद्रावरून वारे, आर्द्रतायुक्त वारे, बाष्पयुक्त वारे हे भूभागाकडे वाहू लागतात. त्याची सुरुवात मित्रांनो आजपासून होणार आहे आणि निश्चित मित्रांनो ती झालेली आहे. आणि हे भूभागाकडे वारे वाहत असताना सोबत त्यांची आर्द्रता असते, बाष्प असतं आणि मग आपल्या भारतीय भूमीवर हे वारे पाऊस पाडत असतात. बंगालच्या उपसागरावरून वारे वाहतात, अरबी समुद्रावरून वाहतात. अगदी मित्रांनो सोमालिया जेट ही या कालखंडात प्रबळ होत असते, जी आतापर्यंत प्रबळ नव्हती. तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. मित्रांनो, सोमालिया जेट जी वारे आहे, हवा आहे, ही या भागातून वर्षा घालून आपल्या सह्याद्रीच्या पर्वताला जबरदस्त टक्कर देते. मी पाठीमागे उन्हाळ्यात सांगितले, साधारणतः मी मे मध्येच सांगितले होते की सोमालिया जेट ही कमकुवत आहे. ती जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या राज्यातला साऊथ वेस्ट मान्सून पुढे सरकणार नाही. त्याचबरोबर त्याला उत्तरेकडला जो WD आहे त्याचा प्रभाव अद्यापही कायम आहे. त्यामुळे लगेच मोसमी पाऊस पुढे सरकणार नाही, परंतु काही अंशी मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झालेले आहे. बंगालच्या उपसागरात लो प्रेशर निर्माण होत आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात या भागात मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण तुम्हाला दिसते. पूर्व पश्चिम विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात चांगल्या पावसाचे संकेत मिळत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ढगांनी गर्दी केलेली आहे. म्हणजे एकूण आपण जर पाहिलं तर आज 21, उद्या मित्रांनो दुपारनंतर 22-23 तारखेला राज्याच्या अनेक भागात, किनारपट्टीसह अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता तयार झालेली आहे. त्यामध्ये काही महत्वाची कारण आहेत. ती सोमालिया जेट हवा त्याची माहिती आपण या ठिकाणी घेऊ. ही पहा मित्रांनो, हे आफ्रिका खंडाला, पूर्व आफ्रिका खंडाला खेटून ही हवा या दिशेने येते आणि आपल्याला या सह्याद्रीच्या पश्चिम घाटाला ती जबरदस्त धडक मारते. या हवेसोबत प्रचंड प्रमाणात बाष्प असतं, मोठ्या प्रमाणावर आर्द्रता असते आणि त्यामुळे भारतीय भूभागावर पाऊस पडण्यास ही हवा कारणीभूत असते. तिची सुरुवात मित्रांनो ती झालेली, ती अतिशय जोमात झालेली, प्रबळ झालेली आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात लो प्रेशर आहे. इकडं मित्रांनो मध्य भारतावर हवेचे कमी दाब बनत आहेत. या सर्व कारणामुळे आपला साऊथ वेस्ट मान्सून निश्चित प्रगती करेल, परंतु त्या पार्श्वभूमीवर 25 तारखेपर्यंत मित्रांनो आपल्याला वादळी पावसाचा सामना करावा लागेल. या ठिकाणी मित्रांनो हे ECMWF मॉडेल आहे. आपण सातत्याने ECMWF चे अंदाज पाहतो, परंतु यावर्षी मित्रांनो ECMWF मॉडेल आणि भारतीय बनावटीचे मॉडेल यांच्यामध्ये कमालीचं अंदाजामध्ये परस्पर विरोधी भूमिका आहे. ECMWF मॉडेल हे जबरदस्त पाऊस सांगत आहे. याच्यानुसार पाऊस जर पडला तर शेतकऱ्यांना आपल्या आनंदच आहे आणि आपण आतापर्यंत ECMWF वर विश्वास ठेवलेला आहे. भारतीय मॉडेल सुद्धा वाईट नाहीत, परंतु दोन्ही मॉडेलमध्ये कमालीचा अंदाजामध्ये परस्पर विरोधी भूमिका असल्यामुळे निश्चित
गोंधळ हा तयार झालेला आहे. शेतकऱ्याच्या मनात गोंधळ तयार झालेला आहे. अंदाजकाच्या मनात गोंधळ तयार झालेला आहे. या मॉडेलने मित्रांनो घाटावर जबरदस्त पावसाच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. अशा पद्धतीने जर पाऊस पडला तर निश्चित महाराष्ट्रातील जी पावसाची तूट आहे ती भरून निघण्यास मदत होईल. मित्रांनो, माझ्या अंतर्गत महाराष्ट्रावर मला जास्त फोकस करायचा आहे. यामध्ये विशेषतः आमचा छत्रपती संभाजीनगर विभाग, ज्याला आपण मराठवाडा म्हणून ओळखतो. मित्रांनो, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाचे संकेत या मॉडेलने दिलेले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील सर्व तालुके आहेत, जालन्यामधील सर्व तालुके आहेत, अगदी अंबड असेल, घनसोंगे असेल, परतूर, मंठा, जाफराबाद, भोकरदान सर्व तालुक्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. बीड जिल्ह्यातील मित्रांनो गेवराई असेल, बीड असेल, वडवणी असेल, माजलगाव असेल, केज, धारूर या भागात सुद्धा चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. लातूर, धाराशिव, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली या भागात आहे. यवतमाळ, अकोला, अमरावती या सर्व पश्चिम विदर्भातील आहे. पूर्व विदर्भात सुद्धा मित्रांनो चंद्रपूर वगैरे चौकट पाऊस, सर्व ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तयार झालेली आहे. खाली सांगली, सातारा, कोल्हापूर हे तर पावसाचेच प्रदेश आहेत. त्याच्यामुळे याबद्दल काही बोलायची आवश्यकता नाही. घाटावर पाऊस पडणार आहे, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस असणारच आहे. मित्रांनो, इंदापूर आहे, अहिल्यानगरच्या भागात सुद्धा पाऊस पडणार आहे. अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता होतील. परंतु मित्रांनो, या 22-23 तारखेपासून होतील. नाशिकच्या पश्चिम भागात चांगला पाऊस पडणार आहे. यामध्ये मित्रांनो इगतपुरी आहे, त्र्यंबक आहे, सूर्यमाळ डोंगर आहे. जो सूर्यमाळ डोंगर मित्रांनो जायकवाडी धरणाचा पाणलोट क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या सूर्यमाळ डोंगरावर चांगल्या पद्धतीने पावसाची ऍक्टिव्हिटी दिसत आहेत. इगतपुरीला आहे, वाड्याचा पाऊस जरी असला, वाड्याला भरपूर ते पाणी जायकवाडीकडे येत नाही. भीमाशंकर परिसरात चांगला पाऊस पडणार आहे. या सर्व पार्श्वभूमी मित्रांनो अंतर्गत महाराष्ट्रासह घाटावर चांगल्या पावसाची नोंदी होतील. आपण सातत्याने सांगितलेले आहे की यावर्षी घाटावर पाऊस चांगला असेल आणि घाटावर पाऊस चांगला असल्या कारणाने जी काही उजनी आणि जायकवाडी सारखी जलाशय असतील हे निश्चित भरण्यामध्ये मदत होईल. या सर्व आपल्याला या अंदाजावरून आपल्या लक्षात येतं. आणि मित्रांनो, हा अंदाज सत्यात उतरावा एवढीच अपेक्षा आपण करूया. विखुरलेल्या स्वरूपात 25 तारखेपर्यंत हा पाऊस असेल. निश्चित शेतकऱ्यांच्या पेरणीच्या अशा 22-23 जूनचा हा मेसेज आहे मित्रांनो. या पार्श्वभूमीवर मित्रांनो आपण कालही पाहिलं, देशभरात जवळपास 41% पेक्षा जास्त पावसाची तूट दाखवलेली आहे. ही तूट जर आपण पाहिली तर निश्चित ती चिंताजनक आहे. आजपर्यंत देशात अनेक रेकॉर्ड या तुटीने तोडलेले आहेत. हे सर्व अल्निनोच्या पार्श्वभूमीवर घडत आहे. परंतु एक पॉझिटिव्ह मित्रांनो, या ECMWF ने आपल्याला जबरदस्त पावसाच्या नोंदी दाखवलेल्या आहेत देशामध्ये. पुढील 15 दिवसाच्या या नोंदी आहेत. या पद्धतीने जर पाऊस पडला तर निश्चित आपल्यावर जो काही टंचाईचा किंवा दुष्काळजन्य परिस्थितीचा धब्बा लागलेला आहे तो धब्बा पुसून जाण्यामध्ये वेळ लागणार नाही. या पद्धतीने जर पाऊस पडला तर राज्यातले सर्व जलाशय, सर्व धरणं भरण्यास मदत होईल असा हा अंदाज आहे. ECMWFचा हा अंदाज खरा ठरावा एवढीच प्रार्थना आपण ईश्वरचरणी करू आणि राज्यामध्ये, देशामध्ये चांगला पाऊस पडो एवढंच या निमित्ताने सांगतो. मित्रांनो, उद्या दुपारपासून राज्यात वादळी पावसाला सुरुवात होत आहे. हा पाऊस निश्चित शेतकऱ्यांच्या पेरणीच्या आशा पल्लवित करणार आहे. पेरणीचा निर्णय शेतकऱ्यांनी स्वतः घ्यायचा आहे एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.